हॅलो स्टुडंट, आज आपण डिस्कस करणार आहोत पुढचा पॉईंट पोलर कोऑर्डिनेट. आता पोलर कोऑर्डिनेट बघण्याआधी आपल्याला बघायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता या सिस्टीममध्ये बघा, एखादा पॉईंट समजा आपण प्लॉट केला असेल XY प्लेनमध्ये, तर तो पॉईंट आपण रिप्रेझेंट करतो ऑर्डर्ड पेअर X, Y मध्ये. एक्स म्हणजेच काय, तर पी पॉईंटपासून वाय ॲक्सिसपर्यंतचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे तुमचा काय असतो आहे एक्स कोऑर्डिनेट, आणि पी पॉईंटपासून एक्स ॲक्सिसपर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच असतो आहे तुमचा वाय कोऑर्डिनेट. आणि बाय डेफिनेशन ऑफ अ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कॉस थिटा काय मिळतो आहे बघा, तुमचा x/r म्हणजेच एक्स मिळेल r कॉस थिटा, आणि साईन थिटा मिळतो आहे y/r म्हणजेच y मिळेल r साईन थिटा. आता बघणार आहोत आपण पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता बघा, जो पी पॉईंट मी प्लॉट केलेला आहे या फिगरमध्ये तो सेम पोझिशनलाच आहे, या पोझिशनला सेम पोझिशनलाच आहे, फक्त तो रिप्रेझेंट आपण वेगळ्या फॉर्ममध्ये केलेला आहे. आता हा या सिस्टीममध्ये कसा रिप्रेझेंट केला जातो बघा. पहिल्यांदा या ठिकाणी आपण एक फिक्स्ड पॉईंट घेतलेला आहे O, आणि या फिक्स्ड पॉईंटला आपण काय म्हणतो पोल. आणि या फिक्स्ड पॉईंटमधून जाणारी जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्या हॉरिझॉन्टल लाईनला म्हणजे ही OX लाईन, या OX लाईनला आपण काय म्हणतो आहे इनिशियल लाईन, किंवा इनिशियल लाईनला आपण काय म्हणू शकतो आहे पोलर ॲक्सिस. आता त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण पी पॉईंट प्लॉट केलेला आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी कसा केलेला आहे बघा, ऑर्डर्ड पेअर R, थिटा. आता R म्हणजेच काय बघा, ज्या ठिकाणी तुम्ही पी पॉईंट प्लॉट केलेला आहे त्या पॉईंटपासून ओरिजिन म्हणजे पोलपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजेच काय आहे तुमचा R, आणि या Rला आपण म्हणतो रेडियस व्हेक्टर. आणि त्याच्यानंतर थिटा म्हणजेच काय, या OP रेनी या एक्स ॲक्सिसच्या किंवा OX रेच्या पॉझिटिव्ह डायरेक्शननी मेड केलेला जो स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल आहे, या स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगलला आपण काय म्हणतो थिटा. आणि हा थिटा म्हणजेच काय आहे तुमचा व्हिक्टोरियल अँगल ऑफ पॉईंट P. म्हणजेच पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पी पॉईंट आपण R, थिटाने काय करतो रिप्रेझेंट करतो, आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तोच पॉईंट आपण X आणि Yनी रिप्रेझेंट करतो. बट बोथ पॉईंट तुमचे काय आहेत सेम पोझिशनला आहेत, आणि ते रिप्रेझेंट करण्याचा फॉर्म जो काय आहे तो फक्त काय आहे डिफरंट आहे. आता याच्यामध्ये बघा, या सिस्टीममध्ये थिटा हा काय घ्यायचा आहे तुम्हाला, मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि तो थिटा तुमचा स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल असला पाहिजे. आणि जी थिटाची रेंज आहे ती रेंज मिळते थिटा हा बघा 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू काय असणार आहे 2π, याच्यामध्येच तुमचा थिटा असला पाहिजे. आणि या सिस्टीममध्ये ज्या ठिकाणी तुमचा पोल आहे म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ओरिजिनचे कोऑर्डिनेट तुमचे काय येतात 0, 0. बट पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पोलला हॅज नो पोलर कोऑर्डिनेट्स, तुमच्या पोलला पोलर कोऑर्डिनेट्स मिळत नाहीत. आता बघा, या दोन सिस्टीमचं आपल्याला रिलेशन बघायचं आहे, रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता या ठिकाणी बघा, 2 डायमेन्शनलमध्ये या ठिकाणी पी पॉईंट घेतलेला आहे, आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट याचे येतात X आणि Y, आणि पोलर कोऑर्डिनेट्स येतात R आणि थिटा. म्हणजे हे डिस्टन्स तुमचं Y कोऑर्डिनेट आहे, हे X आहे, पीपासून या पोलपर्यंतचं डिस्टन्स आहे R, आणि त्याच्यानंतर या OP रेनी या इनिशियल रे बरोबर मेड केलेला जो काही व्हिक्टोरियल अँगल आहे तो अँगल आहे तुमचा थिटा. म्हणजेच हे रिलेशन फाइंड करण्यासाठी बघा, O हा ओरिजिन आहे, OX हा तुमचा इनिशियल रे किंवा पोलर ॲक्सिस आहे, त्याच्यानंतर PB एनी पॉईंट इन द प्लेन, आपण एक पॉईंट प्लॉट केलेला आहे प्लेनमध्ये, आणि तो पी पॉईंट आहे तुमचा कार्टेशियन कोऑर्डिनेटनुसार X, Y, अँड P इज इक्विव्हॅलंट टू R, थिटा. आता बाय डेफिनेशन ऑफ अ ट्रिग्नॉमेट्री जर यूज केली तर कॉस थिटा रिप्रेझेंट होईल तुमचा X/R, अँड साईन थिटा आपल्याला मिळेल Y/R. म्हणजेच X मिळाला R कॉस थिटा अँड Y मिळाला R साईन थिटा. हे एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे, अंडरलाईन करून ठेवा या रिलेशनला. त्याच्यानंतर बघा, आपल्याला काय काढायचं आहे ऑल्सो बघा, x² + y² जर आपण घेतला तर x² + y² मिळेल तुमचा
एक्स माहीत आहे तुमचा आर कॉस थिटा आहे, आर कॉस थिटाचा स्क्वेअर होईल आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, प्लस वाय आहे आर साईन थिटा, आर साईन थिटाचा स्क्वेअर येईल आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. टेकिंग कॉमन फॅक्टर, याच्यातून कॉमन फॅक्टर बाहेर येईल आर स्क्वेअर इन ब्रॅकेटमध्ये मिळेल कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. अँड वी नो दॅट दी व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर 1 पुट केली म्हणजे आर स्क्वेअर इंटू 1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली बघा तुमची एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजेच आर मिळेल रूट ऑफ व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि आर इज ऑलवेज काय असणार आहे पॉझिटिव्ह. अँड बघा वाय अपॉन एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. वाय माहीत आहे आपल्याला, एक्स माहीत आहे आर साईन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थिटा. आर टर्म विल गेट कॅन्सल इज इक्वल टू मिळाला टॅन थिटा. आणि टॅन थिटा काय मिळाला बघा वाय अपॉन एक्स. आणि या ठिकाणी ज्या रिलेशनला अंडरलाईन केलेले आहेत दीज आर दी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन्स. आता या रिलेशनचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. त्याआधी बघा हे दोन्ही रिलेशन इम्पॉर्टंट आहेत. पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड दी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ दी पॉईंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. या ठिकाणी बघा पहिलं एक्झाम्पल आहे 2,π/4. काय दिलं आहे बघा तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे या पॉईंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. ते काढण्यासाठी बघा हिअर आर दिलेला आहे 2, थिटा दिलेला आहे π/4. आता रिलेशन यूज केला आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचे आहेत म्हणजे एक्स आणि वाय फाइंड करायचं आहे. युजिंग दी रिलेशन एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साईन थिटा. बघा या रिलेशनमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. एक्स मिळाला तुमचा 2 इंटू कॉस π/4 इज इक्वल टू 2 इंटू कॉस π/4 आला 1/√2 इज इक्वल टू √2 विल गेट कॅन्सल. या ठिकाणी 2 लिहिला पण √2 इंटू √2 म्हणजेच √2ला √2 कॅन्सल झाला वी गेट √2. वाय इज इक्वल टू 2 साईन π/4 इज इक्वल टू 2 इंटू 1/√2. √2 विल गेट कॅन्सल वी गेट √2. म्हणजेच आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मिळाले √2, √2. दी रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर √2, √2. त्याच्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे आपण 1/2, 7π/3. हिअर आर आहे तुमचा हाफ आणि थिटा दिलेला आहे 7π/3. युजिंग दी रिलेशन एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर साईन थिटा. हे जर रिलेशन यूज केलं तर बघा एक्स जो आहे तो मिळाला तुमचा हाफ इंटू कॉस 7π/3. आता त्याच्यानंतर 7π/3ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. अलाइड अँगल या ठिकाणी जर यूज केला तर हाफ ॲज इट इज. बघा कॉस ऑफ 7π/3 स्प्लिट केला आपण 2π + π/3. बघा 2π + π/3 मिळेल तुमचा 7π/3. आता अलाइड अँगल यूज केला 2π एक्स ॲक्सिसवर लाय होतो आहे कॉसचा, कॉस राहिला π/3. आता हा जो अँगल आहे 2π + थिटा हा नेहमी पहिल्या क्वाड्रंटमध्ये जातो. त्यामुळे पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काय करतात पॉझिटिव्ह साईन डिटरमाइन करतात. त्यामुळे हा कॉस π/3 पॉझिटिव्ह आला म्हणजे हाफ इंटू कॉस π/3ची व्हॅल्यू आली हाफ वी गेट 1/4. त्याच्यानंतर बघा वाय इज इक्वल टू वाय काय मिळाला बघा हा वाय आहे आर आहे हाफ साईन 7π/3 इज इक्वल टू हाफ ॲज इट इज. 7π/3 पुन्हा स्प्लिट केला आपण 2π + π/3 वी गेट हाफ इंटू साईन π/3. अलाइड अँगल यूज केला. साईन π/3ची व्हॅल्यू काय आली बघा √3/2 म्हणजे हाफ इंटू √3/2 वी गेट √3/4. म्हणजेच एक्स वाय मिळाला 1/4, √3/4. दीज आर दी रिक्वायर्ड कार्टेशियन कोऑर्डिनेट 1/4, √3/4. देन राईट डाऊन दी एक्झाम्पल फॉर होमवर्क. ही होमवर्कसाठी 3 एक्झाम्पल लिहून ठेवा. पहिलं एक्झाम्पल आहे √2, π/4. सेकंड एक्झाम्पल आहे 4, π/2 आणि तिसरं एक्झाम्पल आहे 3/4, 3π/4. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन 2 आपल्याला बघायचं आहे फाइंड दी पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ दी पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. या ठिकाणी बघा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेत तुम्हाला. आपल्याला काय काढायचे आहेत पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे आर आणि थिटा.
फर्स्ट एक्झाम्पल आहे 1/√2, -1/√2. हिअर एक्स आहे तुमचा 1/√2, वाय आहे -1/√2. लेट आर थिटा बी दी काय आहेत पोलर कोऑर्डिनेट्स. आता पहिल्यांदा आपण आर फाइंड करूयात. आर मिळेल तुमचा रूट ऑफ व्हॅल्यू x² + y², म्हणजेच रूट ऑफ व्हॅल्यू 1/√2² प्लस -1/√2². याचा जर स्क्वेअर केला तर तो आला हाफ प्लस हाफ, वी गेट 2/2, म्हणजेच √1 मिळाला. 1चं रूट मिळेल तुमचं 1, म्हणजेच व्हॅल्यू ऑफ आर मिळाली 1. आता थिटा ज्यावेळेस काढायचा आहे त्यावेळी तुम्हाला माहीत पाहिजे की हा जो पॉईंट आहे एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय निगेटिव्ह आहे. आणि एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह हा तुमचा काय येतो 4th क्वाड्रंटमध्ये येतो. त्यामुळे अँगल हा तुमचा 4थ्या क्वाड्रंटमध्येच मिळाला पाहिजे. आता तो काढण्यासाठी बघा पहिल्यांदा आपण टॅन थिटा फाइंड केला. टॅन थिटा आला y/x इज इक्वल टू -1/√2 डिवायडेड बाय 1/√2. वी गेट व्हॅल्यू -1 इज इक्वल टू मायनस साईन ॲज इट इज ठेवलं. 1 व्हॅल्यू टॅनच्या π/4 अँगलसाठी येते. आता बट या ठिकाणी काय केलं आहे बघा, तुमचा जो थिटा आहे म्हणजे जो पी पॉईंट आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाय होतो आहे 4th क्वाड्रंटमध्ये. आणि 4th क्वाड्रंटमध्ये अँगल घेताना आपण काय घेतो 2π - x, म्हणजे या ठिकाणी अलाइड अँगल यूज केला. टॅन 2π - काय आला π/4. थिटा बिलॉंग्स टू काय आहे 4th क्वाड्रंट, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय मिळाला बघा टॅन 7π/4, म्हणजे थिटा मिळाला 7π/4. आर कॉमा थिटा इज इक्विव्हॅलेंट टू 1,7π/4. ओके. देन सेकंड एक्झाम्पल बघा 0,½ हिअर एक्स आहे तुमचा 0, वाय आहे हाफ. आर थिटा बी दी पोलर कोऑर्डिनेट्स. r² फाइंड केला. रूट ऑफ व्हॅल्यू x² + y² इज इक्वल टू रूट ऑफ व्हॅल्यू 0² + ½ वी गेट √1/4. 1/4चं रूट आलं हाफ. टॅन थिटा मिळेल तुमचा y/x इज इक्वल टू ½/0 इज इक्वल टू इन्फिनिटी. आता या ठिकाणी बघा इन्फिनिटी व्हॅल्यू माहीत आहे तुम्हाला 90 डिग्रीसाठी येते. बट आपल्याला हा पॉईंट कुठे लाय होतो आहे हे माहीत पाहिजे. जो पॉईंट आहे दी पॉईंट लाईज ऑन दी काय आहे पॉझिटिव्ह साईड ऑफ वाय ॲक्सिस. हा जो वाय ॲक्सिस आहे याच्या कुठल्या पॉझिटिव्ह साईडवर लाय होतो, त्यामुळे तुमचा अँगल आला π/2. आणि समजा तो निगेटिव्ह साईड ऑफ वाय ॲक्सिसवर लाय होत असता तर अँगल आला असता तुमचा 3π/2. त्यामुळे तुमचे पॉईंट कोणत्या पोझिशनला आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यावरती डिपेंड तुमचा काय असणार आहे अँगल. म्हणजे पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटा हा तुमचा 90 ते 180मध्ये मिळेल. पॉईंट जर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटा हा 180 ते 270मध्ये लाय होईल. आणि पॉईंट जर चौथ्या क्वाड्रंटमध्ये असेल तर थिटाची व्हॅल्यू 270 ते 360च्या काय येणार आहे मध्ये येणार आहे. म्हणजेच हा पॉईंट तुमचा पॉझिटिव्ह साईड ऑफ वाय ॲक्सिसवर आहे, म्हणजे थिटा इज इक्वल टू काय आला π/2. म्हणजेच आर कॉमा थिटा इज इक्वल टू काय मिळाले बघा कोऑर्डिनेट्स तुमचे 1/2 π/2. ओके. देन राईट डाऊन द एक्झाम्पल फॉर होमवर्क. फर्स्ट एक्झाम्पल आहे √2, √2. सेकंड आहे 1, -√3. आणि थर्ड आहे 3/2, 3√3/2. ओके.